झटपट होणारं पालकचं सूप, आयर्न, फायबर, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त असे हिरवेगार, भरपूर गुणधर्म औषधी असणारे, थंडीत स्पेशली उत्तम आणि झटपट कसं होईल हे आज बघणार आहोत. त्याच्यासाठी हिरवीगार पानं, हिरवंगार सूप कसं बनवता येईल, रंग बदलायचा नाही आहे, त्याच्यासाठी काही ट्रिक वापरले आहेत. हिरवीगार पानं थोड्या देठासकट घेतली आहेत, साधारण अर्धी जुडी आहे. गरम पाण्यात ती जस्ट बुडवायची आणि लगेच परत ती थंड पाण्यात काढून थंड करून घ्यायची, म्हणजे त्याचा हिरवेपणा कायम राहतो. कारण ती खूप शिजवली उकळवली की त्याचा हिरवेपणा गेला म्हणजे जातो. थंड पाण्यात काढून मिक्सरला आपण ती प्युरे करून घेणार आहोत. पॅनमध्ये बटर वापरतो आहे आपण, तुम्ही ऑइल पण वापरू शकता, पण बटरने एक स्मूथ टेस्ट येते. आलं लसूण पेस्ट ती 1 चमचा, तुम्ही आलं नको असेल तर नुसती लसूण पण वापरू शकता, आवडीनुसार. मला थोडा आल्याचा पण चटका आवडतो. क्रश केलेली मिरची 1/2 चमचा, काळी मिरी पावडर घालणार आहे, त्यामुळे हिरवी तिखट मिरची जी क्रश केलेली आहे ती थोडी कमी घाला. काळी मिरी पावडर 1/2 चमचा, जिरा पावडर, भाजलेला जिरा मिक्सरला वाटून पावडर केली आहे ते 1/2 चमचा, आणि हे छान तुपामध्ये बटरमध्ये खरपूस परतून घ्यायचे आहेत. बटर थोडं कमी वाटलं ड्राय म्हणून परत अजून 1 चमचा बटर मी ॲड केलं आहे. आणि छान परतल्यानंतर आपण जे मिक्सरला प्युरे करून घेतली आहे पालकची ती त्याच्यात ॲड करणार आहे. बरेच जण ती गाळून घेतात चाळणीमध्ये, मी गाळत नाही आहे. गाळलं की त्याच्यातले जे आतमधले जो चोथा असतो ना तो निघून जातो, आणि तो खरं हेल्दी आहे. फायबर आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये भरपूर फायबर आहेत त्या चोथ्यामध्ये, तर तो फेकायचा नाही. त्याच्यासकट जर तुम्ही सूप बनवलं आणि प्यालात तर ते अजून हेल्थसाठी खूप चांगलं. तुम्हाला गाळून हवं असेल तर गाळून पण घेऊ शकता. आता ह्याला चांगली उकळी काढून घ्यायची. पालक लवकर शिजतो, खूप शिजवावा लागत नाही. आणि चवीप्रमाणे मीठ की झालं, पालक सूप आपलं रेडी आहे. वरून क्रीम आपण गार्निशिंगला वापरणार आहोत. आणि तुम्हाला ॲडिशनल ब्लॅक पेपर हवं असेल, काळी मिरी पावडर, तर वर्ण थोडी तुम्ही क्रश करू शकता सर्व करताना. झटपट होणारं अगदी 5-7 मिनटात आपलं पालक सूप रेडी होतं. थंडीमध्ये पालकामध्ये उष्णाचे गुणधर्म आहेत, त्यामुळे स्पेशली थंडीमध्ये ते खाल्लं तर हेल्थसाठी ते खूप अतिशय चांगलं.